काही दिवसापूर्वी रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलं। यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून दोन समाजात तेढ निर्माण करणारे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी धर्माबाद तालुका मुस्लिम समाज यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री राज्यपाल यांच्याकडे करण्यात आली। या संदर्भाचे निवेदन दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्फत देण्यात आले। त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माबाद मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहेत। रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या या वक्तव्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करून क्रूर हत्या करणाऱ्या नराधमास कठोर कारवाई करून अटक करण्यात यावं। बांगलादेश येथे हिंदू समाज बांधवावरील झालेल्या अत्याचार विरोधात या निवेदनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर तेथील समाजकंटकांकडून होत असलेले हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली। सदर निवेदन पोलीस निरीक्षक धर्माबाद यांच्यामार्फत देण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवीद अहमद, पत्रकार मुबशीर लाला, खुर्रम पटेल, शेख ताफिक, इम्रान पटेल, असलम खान, मिनहाज पटेल, शेख सादिक, अयूब पटेल, आवेज बेग, फरदीन बेग, इब्राहिम पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।